मध्ये होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलल्याची माहिती मिळते। ही बैठक 2 दिवसांनंतर होणार असल्याची माहिती आहे। राज्यातील सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युला संदर्भात ही बैठक होणार होती आणि शहांसोबत बैठक झाल्यानंतर पुढील गोष्टी मुंबईमध्ये ठरणार होत्या। मात्र आज होणारी मुंबईतली ही बैठक पुढे ढकलली असल्याचं कळतंय। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। आज मुंबईमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार होती, मात्र ही बैठक आता पुढे ढकलल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, खरं तर सत्ता स्थापनेचं सूत्र आजच्या बैठकीमध्ये निश्चित होणार असल्याचं कळत होतं। आज महत्त्वाची बैठक महायुतीची पार पडणार होती, मात्र आता ही बैठक पुढे नेमकी का ढकलण्यात आली आहे, काय अपडेट? यामध्ये स्पष्टपणे जी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे की साधारणतः आज मुंबईमध्ये महायुतीची बैठक होणार होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काळजीवाहू मुख्यमंत्री हे साताऱ्याला रवाना होत आहे आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनही ज्येष्ठ नेते जे आहे भुवनेश्वरमध्ये व्यस्त आहेत। भुवनेश्वरमध्ये पोलीस महासंचालकांची जे कॉन्फरन्स सुरू आहे त्यामध्ये ते सगळे व्यस्त आहे। या संदर्भात स्पष्टपणे आज सांगण्यात आलं होतं की साधारणतः आपण जे प्रस्ताव दिलेले आहे महायुतीच्या वतीनं ते सर्व त्या प्रस्तावावरती समग्रपणे विचार केल्यानंतर अमित शहा हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोन करतील आणि त्यानंतर महायुतीची बैठक आयोजित करावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना होत्या। अजूनही भारतीय विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झालेली नाहीये, त्यामुळे या संदर्भात निवड झाल्यानंतर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। आता 2 डिसेंबर नंतर होऊ शकतं ही बैठक होण्याची शक्यता आहे। बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।